सहन करायला शिका, आपल्या डोळ्यासमोर अन्याय होत असतात असं सुप्रिया सुळेंनी म्हटलं। आपली बाजू किती खरी असली तरी अन्याय होत असतो असं सुप्रिया सुळेंचं म्हणणं आहे। एनसीपीच्या वर्धापन दिनी सुप्रिया सुळेंनी व्हॉट्सअप स्टेटस ठेवलेला आहे। काही गोष्टी आपल्या हातामध्ये नसतात तेव्हा घट्ट व्हायचं, सहन करायचं असं सुप्रिया सुळेंनी म्हटलंय। योगेश बोरसे आमचे प्रतिनिधी आमच्या सोबत आहेत। योगेश, आज राष्ट्रवादीचा वर्धापन दिन आणि सुप्रिया सुळेंचे व्हॉट्सअप स्टेटस, अर्थ काय घ्यायचा? वृषाली, आज राष्ट्रवादी काँग्रेसचा वर्धापन दिन पार पडतोय आणि 26वा हा वर्धापन दिन आहे। शरद पवार गटाचा जो वर्धापन दिन आहे तो अर्थात बालगंधर्व रंगमंदिरात पार पडणार आहे आणि याच वर्धापन दिनाच्या पूर्वसंध्येला अर्थात काल रात्री सुप्रिया सुळे यांचं व्हॉट्सअप स्टेटस जे आहे ते अर्थात सहन करायला शिक, आपल्या डोळ्यासमोर अन्याय होत असतो आणि अन्याय सहन करता आला पाहिजे अशा पद्धतीचं एक व्हॉट्सअप स्टेटस आहे। आपले संस्कार कधी विसरायचे नाहीत असंही या व्हॉट्सअप स्टेटसने सुप्रिया सुळे नेमकं काय सुचवू इच्छितात हे अद्यापर्यंत स्पष्ट होऊ शकले नाहीये। मात्र सुप्रिया सुळे यांनी या भावना व्यक्त केलेल्या आहेत। ज्यावेळी या संदर्भात त्यांच्याशी बोललं असता त्यांचं म्हणणं की मी फक्त भावना या व्यक्त केलेल्या आहेत, कुठल्याही व्यक्तीवरती किंवा कुठल्या पक्षावरती माझं हे भाष्य नाहीये। मात्र आज वर्धापन दिन आणि याच वर्धापन दिनानिमित्त अशा पद्धतीचं हे व्हॉट्सअप स्टेटस सुप्रिया सुळेंचं नेमकं काय भाष्य करतं हे अद्यापर्यंत समजू शकलं नाही। मात्र या सुप्रिया सुळेंच्या भावना आहेत आणि ज्या पद्धतीने गेल्या काही दिवसांपासून या दोन्ही राष्ट्रवादीमधली जी काही चर्चा सुरू आहे आणि या चर्चेनंतर अद्यापर्यंत ते स्पष्ट होऊ शकलं नाही की राष्ट्रवादी काँग्रेस या एकत्र येणार का। आज कदाचित या संदर्भातला पडदा पडू शकतो किंवा या संदर्भातलं स्पष्टता येऊ शकते। मात्र याच वर्धापन दिनाच्या पूर्वसंध्येला अशा पद्धतीचं व्हॉट्सअप स्टेटस आणि सुप्रिया सुळे काहीतरी खरं तर सांगू इच्छितात, मात्र स्पष्टपणे त्या या ठिकाणी सांगताना दिसत नाहीये। त्यांच्या त्या भावना या वर्धापन दिनानिमित्त खरं तर दिनाच्या दिवशी व्यक्त होताना आपल्याला पाहायला मिळतात। नक्कीच धन्यवाद योगेश दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।